तुला तुला चालवायला येते काय? विमान उडव जा. रेट बघा. त्यांचे आर्टिगा चालवून हे लोक असे वागतात जसे की मर्सिडीज मर्सिडीज चालवत आहेत. काय घाई झाली आहे बघ त्याला. अरे कुठे जाणार, कुठे पोचला का, कुठे जायचंय तिकडे. असले लोकांचं नाव खराब करतात. अरे आता गेला पुढे, काय केलं त्याने जाऊन पुढे, मला ते सांगा ना. असं असतं ना की बाबा कापून बिपून गेला 4-5 दुकानात 2-3 किलोमीटर पुढे गेला. हा तर फरक आता काय इथे दिसतोय समोर अजून. काय काय उखाडलं काय आयुष्यामध्ये. हे सगळं करून काय केलं तर वेगळी गोष्ट आहे. हे असं करून मग त्यांचाच पोपट होतो. परत 10 मिनिटांनी आपल्या बाजूलाच दिसणार कुठेतरी. वर्तकनगरला भरपूर किती यायचो मी. तिथे एक क्लब होता. आलात ना ते नाक्यावर एक क्लब होता. अच्छा. तो माझा एक मित्र होता. हा. तो म्हणजे दिवसभर पत्ते खेळायचा. फक्त त्याला आणायचं हा. आणि दादरला परत नेऊन सोडायचं. अच्छा. मतलब मित्रासारखा झालेला तो. हा. होता माझा क्लायंटच होता पण मित्रासारखा झाला. हा म्हणजे ते एवढ्या ओळख झालेली भरपूर वर काम. हा मग काय तो रात्रीच मला फोन करायचा, उमेश भाऊ 6:30ला या तुम्ही. ठीक आहे बाई येतो. जसं तिथून दादरवरनं बसला गाडीमध्ये तसं बिअर खोलतो तो. आणि सकाळी 6:30 वाजता मी बोललो हिच्या आईला ह्याचा कार्यक्रमच वेगळा आहे. मग तिथे गेल्यानंतर मला बोलणार काय क्या खायगे, काय खाणार तुम्ही बोला. मटन, आज मटन खाऊया. मग तो ते वर्तकनगरचा जो सिग्नल आहे ना तिथे एक महाराष्ट्रीयन हॉटेल आहे कॉर्नरलाच. ते काय नाव त्याचं हॉटेल आहे. तिथे मटन अंडी ना 1 नंबर भेटतं. तिथून सांगणार तो. आणि मी तिथे बसूनच राहायचं. ते साईडला टेबल असतं तिथं बसूनच राहायचं. ते मी पण शिकलो बघून बघून. काय 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 खेळतात ते काहीतरी 21 का 22 पत्ते खेळायचे. एवढे पत्ते हातात धरून जायला. जोपर्यंत तो पूर्ण पैसे हारला नाही ना तोपर्यंत तिथेच राहणार तो. आणि आधीच मला पैसे देऊन टाकायचा तो. तर भाऊ माझा काय भरोसा नाही, यायचे पण भाडा नसणार कधी. मी बोललो तुला एवढं माहिती असून तू असं करतो कशाला.